अरे समजू शकतो. तुला पळायला हवं मयंक आता. आपल्या दिवसभराच्या जाच्यातून बाहेर निघून कुठेतरी पळून जावंसं वाटत असेल ना तुला? मग पळ की. थांबला का आहेस? जुन्या आठवणीत रमलायस का जुन्या गुंतात अडकलायस? हा गुंता तुलाच सोडवायला हवा. आपण काय करतो, आपण जुन्या आठवणीत रमता रमता आहे ते क्षण जगणं विसरून जातो. सांभाळ स्वतःला बाबा. चल ठीक आहे. आयुष्याच्या सागरिया ओहोटीच होती, ओहोटीच्या लाटांसवे नाव आत गेली. अन्नाव माझी सागरी त्या आत जात राहिली, किनारा विसरून गेली. नावही माझी हरवली त्या सागरात आठवणींच्या, हे जग विसरून गेली. नावही माझी. थोडा गुल्लक बघितलास का? खजिनदार, हे गुल्लक माझ्या वडिलांनी मला दिलं आणि हीच ती माझी बचत. याच्यात मी माझ्या जुन्या आठवणी जपून ठेवायच्या. यामध्ये माझ्या जुन्या आठवणीची बचत आहे बाळा. आजी मला पण दे ना मला. बरं बाबा, खे, सांभाळ त्या. जुन्या आठवणी जपता जपता फक्त कर्तव्यांना विसरू नकोस म्हणजे झालं. जुन्या आठवणी आकाशातल्या त्या ढगांसारख्या असतात, क्षणात पुसट होतात आणि वेळसुद्धा त्या जुन्या आठवणींना सोबत घेऊन पुसट होऊन जाते. त्यांना असंच जपून ठेवावं म्हणजे त्या जपता जपता स्वतःला विसरू नकोस म्हणजे झालं.